या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. एकीकडे अहिल्या होर्डिंगचं अनावरण करण्यासाठी रिमोटचं बटन दाबते, तर दुसरीकडे त्याच वेळी बोटीवर मोठा स्फोट होतो. मात्र त्याआधीच आदित्यने पाण्यामध्ये उडी मारलेली असते, त्यामुळे तो या मोठ्या स्फोटातून वाचतो आणि मग त्यानंतर तो कसाबसा त्या पाण्यातून बाहेर येत घरी पोहोचतो. घरी आल्यानंतर सगळ्यांनाच घडलेला प्रकार कळतो. आदित्यची अवस्था बघून सगळेजण घाबरलेले असतात. मोहन डॉक्टरांना बोलावत असतो, तर दामिनीची वेगळीच नाटकं सुरू असतात आणि त्यामुळे अहिल्या रागातच तिच्याकडे बघते आणि म्हणून ती गप्प बसते. तर आदित्य रडतच अहिल्याला म्हणत असतो की आई मी ठीक आहे, डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही आहे. परंतु अहिल्या काही ऐकत नाही. ती म्हणत असते की आदित्य तुला असा वेडेपणा करायची काय गरज होती? तू तो बॉम्ब हातात घेऊन का पळाला? अरे तुला काय झालं असतं तर मी कशी जगले असते याचा थोडा तरी विचार करायचा ना. तर आदित्य रडतच म्हणत असतो की आई मी खूप घाबरलो होतो. अगं आपलं सगळं कुटुंब त्या ठिकाणी होते, हजारो गावकरी होते. जर कोणाला काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं? आणि त्यावेळी अहिल्या रागातच म्हणते की जेणे कोणी हे केलं आहे ना त्याला मी सोडणार नाही. आणि ती पोलिसांना सांगते की या सगळ्याच्या मागे कोण आहे त्याचा तुम्ही ताबडतोब शोध घ्या. या सगळ्या गोष्टी हलक्यात घेऊ नका. जो कोणी आहे त्याला मी शिक्षा देणारच. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून इकडे अनुष्काला ठसका लागतो. या पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन येते. अनुष्काला तर घामच फुटलेला असतो. तर अहिल्याला असं वाटतं की आदित्यसोबत जे काही घडलं आहे त्यामुळे अनुष्का घाबरली आणि म्हणून ती अनुष्काला म्हणते की अनुष्का प्लीज अशी घाबरून जाऊ नको. किर्लोस्करांच्या सुना अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत नाही. आणि त्यावर अनुष्का हो म्हणते. त्यानंतर ती आदित्यला विचारते की तुला कसं कळलं की त्या ठिकाणी बॉम्ब आहे, म्हणजे तुला याबद्दल कोणी सांगितलं? आणि त्यावेळी आदित्यला पारूची आठवण येते. तो सगळ्यांना विचारू लागतो की पारू कुठे आहे? आणि त्यावेळी अनुष्का म्हणते की मी बघते ती कुठे आहे ते, आणि ती पटकन घरातून बाहेर पडते. दुसरीकडे पारू गार्डनमध्ये उभी असते. तिला सतत त्या कार्यक्रमात घडलेला तो प्रकार, अनुष्का आणि दिशाचं बोलणं आठवत असतं. ती विचार करत मनाशी म्हणत असते की नक्कीच अनुष्का मॅडमचा आणि दिशा मॅडमचा एकमेकींशी काहीतरी संबंध आहे, पण काय संबंध आहे तेच कळत नाही आहे. त्या दोघी असं का वागतायत काय माहिती. आणि तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि ती मोठ्याने बूम असं ओरडते आणि म्हणून पारू खूप घाबरते. तर अनुष्का हसतच म्हणत असते की काय झालं पारू, घाबरलीस का? इकडे येऊन लपून बसली होती की काय? आणि ते ऐकून पारू रागातच तिच्याकडे बघू लागते. तर अनुष्का म्हणत असते की असे मोठे मोठे डोळे करून माझ्याकडे बघू नको. मी काय तुझ्या डोळ्यात मावणार नाही आणि तुला घाबरणार सुद्धा नाही. आणि मग ती पारूला सांगते की आज तुझ्या अहिल्याचं नशीब चांगलं होतं म्हणून ती वाचली, मात्र प्रत्येक वेळी वाचेलच असं नाही. आणि तू ना माझं काही वाकडं करू शकणार नाहीस हे सुद्धा लक्षात ठेव. आणि ते ऐकून पारू म्हणते की वा अनुष्का मॅडम, खरंच आत्मविश्वास असावा तर तुमच्यासारखा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, भले भले या आत्मविश्वासामुळे गेले. कारण तुमच्यासारखे लोक असं समजतात की पुढच्याला काही अक्कलच नाही आहे आणि एकतर्फी खेळ खेळत राहतात आणि मग कधी तोंडावर पडतात हे त्यांनाही कळत नाही. आणि पारूचं ते बोलणं ऐकून अनुष्का हसतच तिच्याकडे बघू लागते. तर पारू म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं मी गावाकडची परकर पोरक्यातली साधी भोळी पारू तुमचं काही बिघडवू शकणार नाही का? पण तुम्ही ना चुकीचा विचार करताय. जर माझ्या किर्लोस्कर कुटुंबावर काही संकट आलं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही हे लक्षात असू द्या. आता खूप झाला तुमचा खेळ. आता मी शांत बसणार नाही. तुमचं हे खरं रूप मी देवी आईंसमोर घेऊन येणारच. आणि ते ऐकून अनुष्का हसू लागते. ती म्हणत असते की वा पारू, तुझ्यातला हा बदल आवडलाय मला. तर पारू म्हणत असते की अनुष्का मॅडम, तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो लोक होते, माझी देवी आई होती, आदित्य सर होते. जर त्यांच्यापैकी कोणाला काही झालं असतं तर मग तुम्ही काय केलं असतं? तुम्ही किती मोठं पाप करायला निघाला होतात कळतंय का तुम्हाला? मात्र तरीही अनुष्का हसतच असते. तिला काही फरक पडत नाही. उलट ती पारूला म्हणत असते की तुला जे करायचं आहे ना ते तू कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझं काही बिघडवू शकणार नाही. कारण तुझी ती देवी आई आहे ना ती माझ्यावर आंधळं प्रेम करते. तू तिला जाऊन काही सांगितलं ना तरी ती तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही. मी जे सांगेल त्यावरच ती विश्वास ठेवेल. आणि एक गोष्ट नक्की, जर तू माझ्या विरुद्ध काही बोलायला गेलीस ना
तर मी तुझ्या या मंगळसूत्राचं सत्य देखील त्यांना सांगेल. आणि मग ती हसतच पारूचं मंगळसूत्र हातात घेते आणि त्यामुळे पारू खूप चिडते आणि सरळ अनुष्काचा हात पिरगळते. ती म्हणत असते की किती वेळा सांगितले तुम्हाला माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला साधी भोळी पारू समजू नका. मी तुमच्यासारख्या 10 पोरी सकाळी नाश्त्याला खाईल. माझ्या मनगटातली ताकद बघा, माझं परकर पोलकं नाही. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. आणि पारूच्या अशा धमकीमुळे अनुष्का तर खूप चिडते. त्यानंतर ती दिशाला भेटण्यासाठी जाते. त्या दोघीजणी टी व्हीवर सुरू असणारी किर्लोस्करांबद्दलची न्यूज बघत असतात. त्या बॉम्बस्फोटामध्ये कोणालाच काही झालेले नसते आणि त्यामुळे अनुष्का चिडलेली असते. तर दिशा म्हणत असते की अहिल्या, तुझं नशीब चांगलं होतं म्हणून आज तू वाचली. मात्र प्रत्येक वेळी तुझं नशीब चांगलं असेल असं नाहीच. आणि मग ती अनुष्काकडे बघू लागते. तर अनुष्का वैतागून म्हणते की दिशा, मी तुला सांगितलं होतं ना, आत्ता लगेच काही करू नको. मात्र तू कोणाचं काही ऐकतेस का? काय गरज होती तुला हे सगळं करायची? आता ना सगळं काही बिघडलं आहे. तर दिशा म्हणत असते की अनुष्का, तू अजिबात काळजी करू नको. आता काही बिघडलेलं नाही आहे. आता कुठे खेळायला सुरुवात झाली. आता तू थोडा फक्त धीर धर, बघ पुढे काय काय होतंय ते. आणि मग ती हसू लागते. दुसरीकडे मारुती आणि पारू बोलत असतानाच हरीश त्या ठिकाणी येतो. तो मारुतीला म्हणत असतो की मामा, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मारुती विचारतो की काय झालं हरीश सर? तर हरीश म्हणत असतो की बघा ना, पारू माझं काही ऐकतच नाही आहे. मी तिला आधीच सांगितलं होतं की तू त्या कार्यक्रमाला जाऊ नको, मात्र तिने माझं ऐकलं नाही. आजच्या त्या स्फोटामध्ये जर हिला काही झालं असतं तर मग आपण काय केलं असतं? आणि ते ऐकून मारुती पारूला म्हणतो की काय गं पारू, हरीश सरांनी तुला सांगितलं होतं ना, मग तरीही तू तिथे का गेली? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता तू त्यांचं ऐकत जा. आणि त्यावर पारू नाईलाजाने हो म्हणते. तर हरीश नाटक करत म्हणत असतो की हे बघ पारू, असं नाही आहे की मला तुझी प्रगती बघवत नाही. मलाही वाटतं की तू प्रगती करावी, पण जेव्हापासून तुझ्यावर हल्ला झालाय ना, तेव्हापासून मला तुला गमवायची भीती वाटते. जर तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही. आणि ते ऐकून पारू रागातच त्याच्याकडे बघू लागते. मात्र मग त्यानंतर ती मारुतीला म्हणते की बा, मला एक गोष्ट सांग. समजा तू आदित्य सरांची गाडी चालवत आहे आणि गाडी चालवत असताना तुझ्या लक्षात आलं की ब्रेक फेल झालेत, तर तू काय करशील? आदित्य सरांना सोडून गाडीबाहेर उडी मारशील का? आणि ते ऐकून मारुती म्हणतो की नाही नाही, असं कसं बोलतेस तू? मी माझा मालक संकटात असताना त्याला एकट्याला कसं सोडून देईल? आणि ते ऐकून पारू म्हणते की अरे बा, मग मी सुद्धा हाच विचार केला. जेव्हा आदित्य सरांचा जीव धोक्यात होता तेव्हा मी त्यांना एकट्याला सोडून कशी काय निघून आले असते? पारूचं हे बोलणं मारुतीला देखील पटतं आणि तो हरीशलाच समजावतो. त्यामुळे हरीशचा नाईलाज होतो आणि तो गप्प बसतो. त्यानंतर मग मारुती म्हणत असतो की आज जो काही प्रकार घडला आहे तो नक्की कोणी घडवून आणला आहे हे कळायला पाहिजे. आणि त्यावेळी पारू त्याला सांगते की बा, हे सगळं कोणी घडवून आणलं आहे मला माहिती आहे आणि मी उद्या हे सगळ्यांसमोर देवी आईंना सांगेल. तर दुसरीकडे अहिल्या तिच्या खोलीत झोपलेली असताना आदित्य त्या ठिकाणी येतो. तो रडतच अहिल्याच्या पायाशी बसतो आणि म्हणू लागतो की आई, आज मला खरंच खूप भीती वाटली. मला असं वाटलं की मी आज तुला गमवेल. आणि मग तो रडू लागतो. त्याच्या आवाजाने अहिल्या जाग येते. ती आदित्यला काय झाले ते विचारते. तर तो रडतच तिच्या मांडीवर डोकं ठेवतो. त्याचवेळी प्रीतम प्रिया देखील त्या ठिकाणी येतात. आदित्यला आणि अहिल्याला बघून प्रीतम हसतच प्रियाला म्हणतो की बघ, मी तुला सांगितलं होतं ना, दादाला सुद्धा आईसोबत बोलल्याशिवाय झोप येणार नाही. तर अहिल्या त्याला विचारते, म्हणजे तू सुद्धा माझी काळजी करत बसला होतास तर? आणि त्यावर प्रीतम म्हणतो की हो आई, तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला? आणि मग ते दोघेजण अहिल्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावित्री पारूचं कौतुक करत म्हणत असते की पारू बाळा, तू आज खरंच किर्लोस्करांच्या सुनेचं कर्तव्य पार पाडलं. सगळ्यांचा जीव वाचवला. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि त्याने हे सगळं बोलणं ऐकलं की काय, अशी त्या दोघींना भीती वाटत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.